सगळ्यात घाण ते आयुष्यात नसायला पाहिजे. बरोबर. आणि दुसरे लोक आहेत लोन शिवाय त्यांचं काही चालत नाही. बरोबर. चांगलं लोन कुठलं असतं आणि वाईट लोन कुठलं असतं? लोक फसतात कुठे की लगेच लाईफस्टाईल चेंज करायला जातात. मला सॅलरी एवढी आहे पण या सॅलरीच्या बदल्यात मी एवढा खर्च करतो. अदानी, अंबानी, टाटा, बिर्ला कोणीही घ्या, यांचे लोन्स तुम्ही एकदा कॅल्क्युलेट करून बघा. आजच्या घडीला जर त्यांचं सगळं काही विकलं ना तरी त्यांचे लोन क्लिअर होणार नाही. 2,80,00,000 मी इन्व्हेस्ट करून इकडे कमवले, त्याच बँकेचं लोन घेतलं, त्याच बँकेत मी एफडी केली. सो मल्टिपल सेक्टर, मल्टिपल फंड्स, मल्टिपल AMCs आणि मल्टिपल वेळेला ती गुंतवणूक केली आणि माझी इन्व्हेस्टमेंट इथं अशा प्रकारे डायव्हर्सिफाय. ज्या लोकांना पैशाची गरज आहे त्या लोकांना कधीच मार्केट पैसा देत. आता इमर्जन्सी असा मुद्दा आहे की तो सामान्य माणसाच्या आयुष्यात येतच राहतो. कारण कधी कुठली इमर्जन्सी येईल सांगता येत. एखादं मेजर ऑपरेशन झालं ना, तुम्ही आयुष्यभर कमवून जे काही छोट्या मोठ्या FDs करून ठेवले सगळं वाईट. पैसा हे शस्त्र आहे. तुम्ही चांगल्या कारणासाठी वापरणार की वाईट कामासाठी वापरणार हे तुमच्या हातामध्ये असतं. जे कर्जाच्या जाळ्यात अडकतच चालले आणि त्यांना मार्गच सापडत नाही. मग त्यांनी त्यातून बाहेर कसं पडावं? प्रत्येकाच्या दारामध्ये एक BMW, मर्सिडीज असायला पेमेंट असतं, त्यांच्याकडे काही शिल्लक सेव्हिंगच उरत नाही. मग ते इन्व्हेस्ट कधी करायचं? आपण लोन घेऊन श्रीमंत होऊ शकतो, करोडपती होऊ शकतो. तर याची डिटेल प्रोसेस मला आता